दरम्यान आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरती पंढरपुरात जोमानं तयारी सुरू आहे। दर्शन रांगेला जाळी लावण्यात आलेली आहे आणि जाळी लावल्यानं आता घुसखोरीला सुद्धा आळा बसणार आहे। आषाढी वारीला लाखो भाविक हे भक्त येत असतात। विठ्ठलाची दर्शन रांग जवळपास 4 किलोमीटर पर्यंत जाते। अशा वेळी दर्शन रांगेतील भाविकांना घुसखोरी ही एक मोठी समस्या होती। या समस्येवर आता प्रशासनाने उपाय शोधून काढलाय। दर्शन रांगेला आता जाळी लावल्यानं घुसखोरीला आता आळा बसणार आहे। आषाढी यात्रेला राज्य राष्ट्रातून लाखो भाविक भक्त पंढरपूरला येतात। दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांची प्रमुख तक्रार गेल्या अनेक वर्ष ही होती की दर्शन रांगेत तिथली घुसखोरी। एकीकडे 15-15, 16-16 तास विठ्ठलाच्या दर्शन रांगेसाठी दर्शन रांगेत उभारलेले भाविक भक्त, तर त्याचवेळी मधून घुसखोरी करून दर्शन घेणारे भाविक भक्त। यामुळे भाविकांमध्ये प्रचंड नाराजी होती, तक्रार होती। प्रशासनासमोर हे ते आव्हान होतं। प्रशासनाने वेळोवेळी प्रयत्न केला होता, मात्र त्यावर 100% यश मिळत नव्हतं। मात्र आता एक रामबाण उपाय प्रशासनाने त्यावरून हुडकून काढलेला आहे, तो म्हणजे संपूर्ण दर्शन रांगेला जाळी लावण्यात आलेली आहे। यामुळे यंदाच्या आषाढी यात्रेत दर्शन रांगेत कुठल्याही प्रकारची घुसखोरी होऊ शकणार नाही आणि ही भाविकांसाठी खूप अत्यंत आनंददायी गोष्ट आहे। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।